आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपरफुटी कायद्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। बघा मित्रांनो, पेपरफुटी कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि बघा मित्रांनो, नवीन कायदा कशा पद्धतीने असणार आहे आणि पेपर फोडणाऱ्यांना काय कारवाई होणार आहे। महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू झालेला आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा। ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही इथं पेपर फोडणाऱ्यांना 10 वर्ष तुरुंगवास 1 कोटीपर्यंतचा दंड। तर संपूर्ण सविस्तर आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। ठीक, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही इथं स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यानुसार या परीक्षांमध्ये पेपरफुटी, कॉपी किंवा अन्य मार्गाने गैरप्रकार करणाऱ्यांवर 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटीपर्यंतच्या दंडाची तरतूद असलेल्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे। बघा असून याबाबत विधेयक आता अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। आणि बघू शकता की नीट UG परीक्षेतील घोटाळ्यानंतर स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसापूर्वीच कायदा केला आहे। राज्यात यापूर्वीच फेब्रुवारी 1996 मध्ये महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर निर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध अधिनियम 1992 सुधारणा करून हा कायदा राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आला आहे। मात्र 1982च्या कायद्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या गैरप्रकारांना तपशीलवार तरतुदी नाहीत। असेच हा कायदा केवळ राज्य परीक्षा मंडळ आणि विद्यापीठाच्या परीक्षेसाठी लागू असल्याने त्यातील शिक्षेच्या तरतुदी कमी आहेत। त्यामुळे स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी कठोर शिक्षा करण्याची तरतूद असलेला नवा कायदा करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आला, याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। बघू शकता। आणि देशात केंद्र सरकारप्रमाणे उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार, राजस्थान या राज्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकारांना नियंत्रण केलेले आहे। बघू शकता। तर मित्रांनो, बघा पुढे आता आणण्यासाठी हा कायदा लागू केलेला आहे आणि राज्यात मध्यंतरी स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर राज्य सरकारने लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती। या समितीने दिलेल्या अहवालानुसार आणि केंद्र सरकारचा नवा कायदा आणि यांचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालणारा कायदा केला आहे। त्यासाठी शिक्षेचे स्वरूप बघू शकता। या कायद्यानुसार उमेदवाराने स्वतः किंवा इतरांच्या सहाय्याने स्पर्धा परीक्षेतील नकल करणे किंवा तोत्या उमेदवारांना परीक्षेत बसवणे, पेपरफुटी किंवा उत्तरपत्रिका दुसऱ्याला पुरविणे, परीक्षांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे, गुणवत्ता यादीत फेरफार, परीक्षांचे बनावट प्रवेशपत्र, संगणक नेटवर्क किंवा सिस्टीममध्ये फेरफार करणे, परीक्षांबाबत बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक करणे आदी बाबींचा या कायद्यात समावेश असणार आहे। तर बघा मित्रांनो, तर उत्तराखंड वगैरे, झारखंड, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये हा कायदा अगोदर लागू झालेला आहे आणि महाराष्ट्रात का नाही असा सर्वांचा जो प्रश्न होता तो उपस्थित होता। आणि आता महाराष्ट्रात पण सूत्रांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे आणि हा कायदा लागू झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, यावर आता जी खूप प्रोसेस मोठी आहे आणि यावर जी प्रोसेस आहे ती चालू आहे। लवकरच मित्रांनो हा कायदा अंमलात येणार आणि जे उमेदवार तोत्र्या, डमी वगैरे असे काही प्रकार घडतात त्यांना चांगला चाप बसणार आहे मित्रांनो या कायद्यामुळे। ठीक आहे, तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।